मोठी बातमी जय महाराष्ट्राच्या इम्पॅक्टची बातमी पाहूया। जय महाराष्ट्राच्या बातमीनंतर आता अखेर प्रशासनाला जाग आलेली आहे। केईएम रुग्णालयातल्या शवगृह आणि शवविच्छेदन गृहाची दुरावस्था झाल्याची बातमी जय महाराष्ट्राने सर्वात आधी दाखवली होती आणि आता त्यानंतर प्रभाग समिती अध्यक्ष सचिन पडवळ, नगरसेविका सिंधू मसूरकर यांनी केईएमची पाहणी केली आहे। महापालिका पदाधिकाऱ्यांसोबत या संदर्भात बैठक घेणार असल्याचं देखील त्यांनी सांगितलेलं आहे। जय महाराष्ट्राच्या बातमीचा इम्पॅक्ट झाल्याचं यामध्ये पाहायला मिळत आहे। जय महाराष्ट्रानं जी बातमी दाखवली त्या बातमीनंतर आता प्रशासनाला जाग आली आणि नगरसेविका सिंधू मसूरकर सोबतच प्रभाग समिती अध्यक्ष सचिन पडवळ यांनी केईएम हॉस्पिटलला भेट दिली, पाहणी केली, सगळ्या प्रकाराची चौकशी केली आणि आता या संदर्भात एक महत्त्वाची बैठक घेण्यात येणार असल्याचं देखील सांगितलंय। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊया। आपली प्रतिनिधी सीमा दाते आहे सध्या आपल्यासोबत फोन लाईनवरनं। सीमा, जय महाराष्ट्राच्या बातमीचा इम्पॅक्ट झाल्याचं पाहायला मिळतं आहे प्रशासनाला, त्यानंतर आता जाग आलेली आहे, काय नेमके अपडेट्स आहेत या बाबतीतले? नक्कीच अजिंक्य, खरं तर केईएम रुग्णालयातला आपण जो सभागृह असेल किंवा पोस्टमॉर्टम रूम असेल या दोघांची दुरावस्था आपण आपल्या बातमीतून दाखवली होती। तर वास्तव मांडल्यानंतर खरं तर आपल्या जय महाराष्ट्र या बातमीचा दणकाच म्हणावा लागेल आणि यामुळे आता प्रशासनाला कुठेतरी जाग आली आहे। आज आपण पाहिलं असेल की केईएम रुग्णालयाच्या शवागाराची आणि पोस्टमॉर्टम रूमची स्वतः डीन, त्याचबरोबर महापालिका जे अधिकारी आहेत, वरिष्ठ अधिकारी आणि प्रभाग समिती अध्यक्ष सचिन पडवळ आणि स्थानिक नगरसेविका या सगळ्यांनी पाहणी केली आणि या संदर्भात चौकशी देखील केली गेली आहे की आतापर्यंत जे नूतनीकरणाचं काम केईएम मध्ये व्हायला हवं होतं ते काम आतापर्यंत का झालं नाहीये याची पाहणी केली आहे आणि त्याचबरोबर आता दुपारी अधिकाऱ्यांची बैठक देखील या संदर्भात बोलवली। बिलकुल सीमा, पण या सगळ्या दुरावस्थेला जबाबदार असणाऱ्यांवर काय कारवाई होणार का, त्याबद्दल नेमकं या प्रभाग समिती अध्यक्ष आणि नगरसेविकांनी काय नेमकं याबद्दल सांगितलंय, त्याबद्दलच्या काय अपडेट्स आहेत? नक्कीच अजिंक्य, खरं तर आता दुपारी बैठक जी आहे ती बोलवण्यात आली आहे। या बैठकीमध्ये जे वरिष्ठ अधिकारी असतील महापालिका प्रशासनाचे ते अधिकारी आहेत आणि त्याचबरोबर प्रभाग समिती अध्यक्ष आणि केईएमचे डीन जे आहेत ते असणार आहेत आणि या बैठकीमध्ये एकूणच त्या संदर्भातली चौकशी पूर्णपणे केली जाणार आहे आणि त्यानंतर जो निर्णय असेल तो महापालिकेकडून घेतला जाईल आणि त्याबरोबर मेंटेनन्स वर्क पूर्ण व्हावा याची देखील जबाबदारी महापालिकेकडून घेतली जाईल। बिलकुल सीमा, या बैठकीला कोण कोण उपस्थित असेल? या बैठकीला प्रभाग समिती अध्यक्ष जे आहेत त्यानंतर स्थानिक नगरसेविका आहेत आणि केईएमचे अधिष्ठाता असतील आणि त्याचबरोबर ज्या अधिकाऱ्यांकडे हे काम सोपवलं होतं, जो प्रस्ताव यापूर्वी आला होता तो तसंच रखडला होता आणि त्यामुळे नूतनीकरण जे आहे ते झालं नव्हतं आणि म्हणून जे अधिकारी या संदर्भातले असतील ते सगळे अधिकारी या बैठकीत असतील। बैठकीमध्ये तोडगा जो आहे तो या संदर्भातला निघणार आहे आणि लवकरात लवकर कसं काम पूर्ण करायचं तो निर्णय जो आहे तो या बैठकीमध्ये होणार आहे। बिलकुल सीमा, धन्यवाद सविस्तर माहिती दिल्याबद्दल। आपण पाहतो आहोत अखेर प्रशासनाला जाग आल्याचं पाहायला मिळतं आहे। महापालिका पदाधिकाऱ्यांसोबत एक महत्त्वाची बैठक या सगळ्या दुरावस्थेबद्दल घेण्यात येणार आहे आणि त्यानंतर त्यावर तोडगा काढला जाईल असं सांगितलं जात आहे।